जसं आधी म्हटलं की ज्याने CDR काढले त्याची तर चौकशी झालीच पाहिजे की त्याला CDR कसे मिळाले, पण ज्याचे CDR निघालेत, कारण ज्या अर्थी दमानिया इतक्या वेळा म्हणतात त्या अर्थी दमानियांचं म्हणणं त्याच्यात काही तथ्य असेल, तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल, पण तथ्य असेल तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची चौकशी SIT करणार आहे का? कारण जी SIT 18 तारखेला पहाटे खरातची कारवाई झाली अटकेची, त्याच्या तत्पूर्वी 2 दिवस आधी SIT स्थापन झाली. SIT बद्दल मी विश्वास व्यक्त केला, मी सकारात्मकता दाखवली. मी असं म्हटलं की SIT सगळं व्यवस्थित करेल. मात्र माझी अडचण अशी आहे की माझी इच्छा नसतानासुद्धा नाईलाजाने मला SITच्या सगळ्या तपासाच्या गतीबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. कारण मी कालही म्हटलं की जर माझ्यापर्यंत माहिती पोचते, दमानियापर्यंत माहिती पोचते, अजून कुणाकुणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती SITपर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच SITचे प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे हे काम आम्हाला SITकडनं अपेक्षित आहे. आम्ही वारंवार म्हणत होतो, कारण पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो. ज्यांच्याबद्दलची ही माहिती पुढे येते किंवा 21 मिनिटाचं संभाषण झालं आहे, काय संभाषण झालं आहे आम्हाला माहीत नाही आहे. 13 कॉल केलेत, इतके इनकमिंग आहेत, इतके आउटगोईंग आहेत. मग एवढे इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल अतिशय महत्त्वाची नावं आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे काही दुर्लक्षित करण्यासारखं नाव नाही आहे. दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाव अजिबात नाही आहे. आणि या नावांच्याकडून जर कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे. तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. ते झालं पाहिजे. ते का होत नाही आहे?